मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 5 इशारे, बायकांची अशी ना 5 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. जे 5 इशारे किंवा जी 5 कामं जर एखादी बाई, एखादी भाभी किंवा एखादी मुलगी जर ती 5 कामं तुमच्यासोबत जर ती करत असेल किंवा ते 5 इशारे जर ती बाई, जर ती भाभी तुम्हाला देत असेल, तर मित्रांनो समजून जावा की त्या बाईला, त्या भाभीला किंवा त्या मुलगीला जी तुम्हाला ना असे इशारे जी तुम्हाला देते, जी म्हणजे ती तुमच्यासोबत ना ही 5 कामं ती तुमच्यासोबत करते, तर तिला तुम्ही ना खूप जास्त, तिला तुम्ही आवडता, तिचं तुमच्यावर ना खूप जास्त तुमच्यावर प्रेम आहे. म्हणजे मित्रांनो ती बाई ना तुमच्यावरती खूप जास्त ती फिदा आहे. तिला तुम्ही ना सर्वात जास्त तिला तुम्ही आवडता. जर तुम्ही ना थोडासा जरी पुढाकार घेतलात तर ती बाई ना तुमच्यासोबत पटायला ती तयार बसली आहे. याचा अर्थ ना असा होतो मित्रांनो. कारण मित्रांनो जेव्हा पण ना एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला किंवा एखाद्या भाभीला जेव्हा एखादा मुलगा, जेव्हा एखादा पुरुष तिला आवडतो ना, तर ती बाई त्या मुलग्याला, त्या पुरुषाला असे इशारे त्याला देते म्हणजे देते. म्हणजे मित्रांनो ही कामं ना ती त्या पुरुषासोबत करते म्हणजे करते. कारण त्या बाईला ना त्या पुरुषाला असं दाखवून द्यायचं असतं की अरे वेड्या, तू मला आवडतोस, तू ना थोडासा जरी पुढाकार घेतलास ना तर मी तुझ्यासोबत पटायला मी तयार आहे, असं तिला ना त्याला दाखवायचं असतं मित्रांनो. तर मित्रांनो ते इशारे ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा, ते पहिलं काम असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्याकडे ना सतत बघणं आणि तुमच्याकडे बघून ना हसणं आणि थोडंसं लाजणं. काय बोललो मी? तुमच्याकडे ना सतत बघणं आणि तुमच्याकडे बघून ना थोडंसं हसणं आणि थोडंसं लाजणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई, एखादी भाभी किंवा एखादी मुलगी जर तुमच्याकडे ना सतत ती म्हणजे बघते आणि म्हणजे तुम्ही जेव्हा तिच्याकडे बघताना, जेव्हा तुमच्या दोघांची नजर म्हणजे मित्रांनो म्हणजे एकमेकांवर आदळते, तेव्हा मित्रांनो ती बाई ना थोडीशी हसते आणि थोडीशी लाजते. तर मित्रांनो असं ना एखादी बाई जर म्हणजे करत असेल ना की म्हणजे ती बाई तुमच्याकडे सतत बघते आणि तुमच्याकडे बघून ना ती हसते आणि थोडंसं लाजते, तर मित्रांनो समजून जावा की म्हणजे ती बाई ना तुम्हाला असा सिग्नल ती देत आहे की अरे वेड्या, तू मला आवडतोस. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाकडे असं बघत नाही आणि त्याच्याकडे बघून ना असं म्हणजे हसत पण नाही आणि त्याच्याकडे बघून ना असं लाजत पण नाही. म्हणजे मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाकडे असं सतत बघतात आणि त्याच्याकडे बघून हसतात आणि थोडंसं लाजतात. म्हणजे जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो म्हणजे तुमच्यासोबत ना काही ना काही मुद्दा बनवून, काही ना काही म्हणजे कारण, काही ना काही निमित्त असं काहीतरी बनवून तुमच्यासोबत ना बोलायचा प्रयत्न करणं किंवा मित्रांनो स्वतःहून ना तुमच्यासोबत बोलायला येणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई, एखादी भाभी किंवा एखादी मुलगी कोणता ना कोणता बहाणा बनवून, कोणतं ना कोणतं कारण काढून ती तुमच्यासोबत ना बोलायचा प्रयत्न करते, ती स्वतःहून ना तुमच्याकडे बोलायला येते. म्हणजे मित्रांनो कधी कधी ना तुम्हालाच असं वाटेल की अरे यार, एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी ही बाई ना माझ्यासोबत बोलायला का आली. म्हणजे मित्रांनो कधी कधी ना कोणती गोष्ट तुम्हाला सांगायला येणं किंवा कोणती ना कोणती गोष्ट तुम्हाला विचारायला येणं, असं म्हणजे फालतूचं कारण, असं फालतूचं निमित्त ती काही ना काहीतरी बनवते आणि तुमच्यासोबत ना ती बोलायचा प्रयत्न करते. तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत अजिबात करत नाही, जे की मित्रांनो म्हणजे कदाचित ना तुम्हाला पण माहीत असेल. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो म्हणजे तुमची ना तारीफ करणं. काय बोललो मी? तुमची ना तारीफ करणं. म्हणजे मित्रांनो तुमचं ना कौतुक करणं, तुम्हाला ना काहीतरी म्हणजे कमेंट तुमच्यावर पास करणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही ना सहज असं कुठेतरी जात असशीला, म्हणजे मित्रांनो म्हणजे
म्हणजे तुम्ही ना त्या बाईच्या समोर एखादं नवीन शर्ट असं तुम्ही घातलं आणि तुम्ही ना सहजच असं कुठेतरी जात असशिला, तर मित्रांनो ती बाई ना तुमच्याकडे बघणार आणि तुम्हाला बोलणार की अरे वा, आज काय स्पेशल, आज एकदम नवीन शर्ट तू घालून चाललायस, म्हणजे ह्या नवीन शर्टामध्ये ना तू खूप जास्त सुंदर दिसतोयस. असं म्हणजे मित्रांनो तुम्ही समजून जावा की मित्रांनो तुमच्या ना छोट्या छोट्या गोष्टींवरून ती बाई ना तुमचं कौतुक करणार. म्हणजे कधी तुमच्या शर्टाचं कौतुक करणार, कधी तुम्ही केस कापायला गेलात, सो मित्रांनो तुम्ही ना जो केसांचा म्हणजे हेअर कट जो तुम्ही करता ना, तर मित्रांनो तुमच्या हेअर कटचं ती कौतुक करणार. असं म्हणजे मित्रांनो अगदी ना छोट्या छोट्या गोष्टींचं ना ती कौतुक करणार. तर मित्रांनो असं पण जरी होत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जावा की त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता. नाही तर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक अजिबात करत नाही मित्रांनो. तर मित्रांनो हे ना तिसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे, तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना आपल्यासोबत कुठे ना कुठे तरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं. काय बोललो मी? तुम्हाला ना आपल्यासोबत कुठे ना कुठे तरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करणं. आता बघा मित्रांनो ह्याचा अर्थ ना असा होतो की मित्रांनो जर एखादी बाई ना तुम्हाला तिच्यासोबत कुठे ना कुठे तरी ती तुम्हाला आपल्यासोबत ना घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल तिला ना शॉपिंग करायला तिला जायचं असेल, तर ती बाई ना मुद्दाम तुम्हाला बोलणार की अरे यार मला ना संध्याकाळी मॉलमध्ये शॉपिंग करायला जायचं होतं, पण माझा नवरा ना कोणत्या कामाने थोडा बाहेर गेला आहे, तर म्हणजे तू माझ्यासोबत ना मॉलमध्ये शॉपिंग करायला येऊ शकतोस का रे? कारण म्हणजे आज मला ना शॉपिंग म्हणजे जास्त करायची आहे, तर प्लीज तू माझ्यासोबत येऊ शकतोस का? असं म्हणजे कोणतं ना कोणतं तरी कारण काढून ना ती बाई तुम्हाला आपल्यासोबत ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. किंवा कधी कधी ना असं पण मित्रांनो होऊ शकतं की मित्रांनो ती बाई ना तुम्हाला असं बोलणार की अरे यार मला ना खूप जास्त बोर होतंय, म्हणजे मला असं वाटतंय की कुठेतरी बाहेर जावं आणि मस्तपैकी पिक्चर बघावा, पण म्हणजे माझा नवरा ना कुठेतरी बाहेर गेलाय किंवा माझा नवरा ना बिझी आहे, तर तू माझ्यासोबत पिक्चर बघायला येतोस का रे? असं म्हणजे तुम्हाला ना कुठे तरी ती ना आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो असं पण जरी होत असेल ना, तरी पण मित्रांनो समजून जावा की त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना त्याच पुरुषाला आपल्यासोबत त्या घेऊन फिरतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण आलतू फालतू असं कोणत्या पण पुरुषाला आपल्यासोबत त्या घेऊन फिरत नाही. तर मित्रांनो हे ना चौथं काम आहे. आता त्याच्यानंतर जे पाचवं काम आहे, तर ते पाचवं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो म्हणजे आपल्या ना पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. काय बोललो मी? आपल्या ना पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणं. आता बघा मित्रांनो जर एखादी बाई ना आपल्या पर्सनल गोष्टी म्हणजे तिच्या ना वैयक्तिक गोष्टी तुम्हाला सांगते, जसं की फॉर एक्झाम्पल अरे माझा नवरा ना असाच आहे तसाच आहे, म्हणजे माझ्या नवऱ्यावर ना आता प्रेम नाही उरलं, म्हणजे मला माझा नवरा ना म्हणजे अजिबात आवडत नाही, तो असाच वागतो तसाच वागतो. असं म्हणजे मित्रांनो आता तुम्ही समजून जावा की मित्रांनो ज्या गोष्टी ना चार भिंतीच्या आतमध्ये असतात, तर त्या गोष्टी ना म्हणजे अशा पर्सनल अशा वैयक्तिक गोष्टी जर ती बाई तुम्हाला सांगते, तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना आपल्या पर्सनल आपल्या वैयक्तिक गोष्टी त्याच पुरुषाला सांगतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण ऐऱ्या गैऱ्या पुरुषाला आपल्याबद्दल पर्सनल गोष्टी कधीच सांगत नाही. तर मित्रांनो हे ना पाचवं काम आहे. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.